नमस्कार मंडळी, वेलकम टू साक्षीस होम अँड किचन. कशात सगळे मस्त ना. आय होप तुम्ही सगळे ओकेमध्ये असाल. आपण आज अंडा बिर्याणी बघतोय. ही रेसिपी मी गावाकडे असताना बनवून ठेवली होती, बट एडिटिंग करू की नको, अपलोड करू की नको हा विचार करत करत सो फायनली हातामध्ये हा व्हिडिओ मी घेतलाच आणि एडिटिंग केली. तर आपण आज अंडा बिर्याणी बघतोय. गावाकडे असताना देशी आणि ताजी अंडी होती. तर अंडी सर्वात प्रथम शिजत टाकायची आहेत. अंडी शिजत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, म्हणजे लवकर बॉईल होतात अंडी. आपल्याला बिर्याणीसाठी तर राईस शिजवून घ्यायचा आहे. राईस एकदमच कच्चा शिजवून घ्यायचा आहे, पण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, तमालपत्र आणि तेल टाकायचं आहे. तेल टाकला की राईस थोडासा असा मोकळा फट होतो त्याच्यामुळे. अंडी छान बॉईल झाले तर आपल्याला आता कांदा परतून घ्यायचा आहे. थोडासा काळपट रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अंडीसुद्धा छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि साईडला काढून ठेवायचे आहेत. लसूण टाकायचं आहे, त्याच्यानंतर जिरं टाकायचं आहे, टॅमॅटो टाकायचा आहे. तुमच्या घरामध्ये जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही इथे ॲड करू शकता. इथे मी हिरवी मिरची, लाल मिरची ॲड केलेली आहे. त्यानंतर कच्चा मसाला, काळा मसाला, माझ्याकडे बिर्याणी मसाला अवेलेबल नव्हता त्यामुळे मी इथे चिकन मसाला वापरलेला आहे. थोडीशी हळद वापरलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आपण अंडी फ्राय करून घेतली होती ती अंडी ह्याच्यामध्ये ॲड करायची आहेत. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जो कांदा फ्राय करून घेतला होता तो थोडासा कांदा ह्याच्यामध्ये पसरवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जो राईस शिजवून ठेवला होता तो पाणी न घालता डायरेक्ट ह्याच्यावर असा पसरवून ठेवायचा आहे, बघू शकता. त्याच्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये कलरसुद्धा घालू शकता किंवा आहे असं ठेवलं तरी चालते. अशी पण खूप छान लागते, पण दिसायला खूप छान दिसतं कलर जर आपण ॲड केला तर. आपण कांदा जो फ्राय करून घेतला तो शिल्लक राहिला तो सगळ्या याच्यामध्ये ॲड करायचा. कोथिंबीर ॲड करायची. 10 ते 15 मिनटं झाकण लावून ठेवायचं. झाली आपली अंडा बिर्याणी तयारी. तुम्हाला कशी ही रेसिपी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय.